ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त सहज सेवा ट्रस्टतर्फे 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान ज्योतिबा डोंगर येथील गायमुख येथे अन्नछत्र दिवस रात्र सुरू राहणार आहे। येथील महाप्रसादाचा लाभ सुमारे 2 लाख भाविक घेतील असा अंदाज आहे। त्यानुसार नियोजन केले आहे। अन्नछत्राचे हे 26वे वर्ष आहे अशी माहिती चिंतन शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। ज्या दानशूर व्यक्ती संस्थांना मदत करायची आहे त्यांनी ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। अन्नछत्राच्या शेजारी 3000 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पोलीस प्रशासनाने केली आहे। त्यामुळे येणारा भाविक या अन्नछत्रातील महाप्रसादाचा लाभ घेईल। अन्नछत्रासाठी 15000 चौरस फुटांचा भव्य मंडप उभारला आहे। चहा व मठ्ठा वाटपासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे। भाविक शेकडो किलोमीटर चालत येतात। यासाठी हे अन्नछत्र 24 तास सुरू राहणार आहे। 24 तास वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे। यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त चिंतन शहा म्हणाले, ज्योतिबा इथे चैत्र यात्रेच्या निमित्तानं यावर्षी सहज सेवा ट्रस्ट कोल्हापूर तर्फे अन्नछत्र हे दिनांक 30 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत अन्नछत्र चालू ठेवत आहे। ह्या अन्नछत्राचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा। अन्नछत्रामध्ये 24 तास जेवणाबरोबर चहा मठ्ठा याचा तयारी ठेवलेला आहे। ह्याबरोबर आपण 3 दिवस हे रक्तदान शिबिर पण तिकडे चालू ठेवलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांनी या छत्राचा लाभ घ्यावा आणि ज्या दानशूर व्यक्तींना देणगी द्यायची असेल पैसे स्वरूपात अथवा वस्तू स्वरूपात तिने आमचं सहज सेवा ट्रस्ट ऑफिस वसंतबहार टॉकीज समोर स्टेट बँक ट्रेजरीच्या खालती वर्धमान इकडं संपर्क करा। दरम्यान बैलगाडीतून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या बैलगाडींसाठी अनेक वर्षांपासून शेंगदाणा पेंड आणि भुसा दिला जातो। तो यावर्षीही दिला जाणार आहे असे सांगण्यात आले। यावेळी अध्यक्ष सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, निखिल भिंगारडे, मनीष पटेल, चिंतन परमार आदी उपस्थित होते।